महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच करा। बिगर शेती परवानगी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार राज्य सरकारने काढून घेतले आहेत। आता हे अधिकार स्थानिक नियोजक प्राधिकरणाकडे दिले आहेत। या संबंधित GR देखील प्रसिद्ध करण्यात आलाय। सरकारच्या नवीन धोरणानुसार आता जिल्हाधिकाऱ्यांऐवजी हे अधिकार संबंधित विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले आहेत। जमिनीचा अकृषिक वापर करण्यासाठी आता थेट उपविभागीय स्तरावरच प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता येईल आणि सामान्य माणसाचा वेळ व पैसा दोन्ही वाचणार आहे। यामुळे फाईल्स प्रलंबित राहण्याचे प्रमाणही कमी होईल, असा दावा राज्य सरकारने केलाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। त्यानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि सरकारी कार्यालयांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरील गॅसचा टँकर आता हटवण्यात आला असून मुंबईकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। तब्बल 30 ते 32 तासांनंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। गृह विभागाने सुनेत्रा पवार यांची Y+ सुरक्षा व्यवस्था हटवून त्यांना Z+ सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतलाय। उपमुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। राज्याचे माजी अर्थमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते जयंत पाटील भाजपात येणार असल्याचा दावा आमदार सदाभाऊ खोत यांनी केलाय। यामुळे सांगलीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर चर्चा सुरू असतानाच आता थेट जयंत पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याचे विधान समोर आले असून याची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे। येत्या 7 तारखेला जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत। त्यामुळे 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रचाराचा तापा आज थंडावणार आहे। प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून या निवडणुकांची मतमोजणी येत्या 9 फेब्रुवारीला होणार आहे। पुण्यातील मुंडवा परिसरातील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळालाय। या प्रकरणात पार्थ पवार यांचा कोणताही थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग नसल्याचे खर्गे समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे। केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी केलेल्या तरतुदीपैकी 30,000 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळणार आहेत। त्यातूनच बहुप्रतीक्षित कोल्हापूर वैभववाडी रेल्वे प्रकल्पाला आता गती मिळणार आहे। लवकरच यासाठी भूसंपादनाला देखील सुरुवात होणार आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी आणि विडंबन गाणे तयार केल्याप्रकरणी कॉमेडियन कुणाल कामरा याच्या अडचणी आता आणखीनच वाढल्या आहेत। या प्रकरणी महाराष्ट्र विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीने कुणाल कामरा आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना समन्स बजावले आहे। मार्च 2025 मध्ये कुणाल कामरा याने एका स्टँडअप शो दरम्यान दिल तो पागल हे या गाण्याच्या चालीवर एक विडंबन गाणे तयार केले होते। या गाण्यातून त्याने एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दार अशी टीका केली होती। या कृत्याबद्दल भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली होती। सुषमा अंधारे यांनी या गाण्याचे आणि कामराचे समर्थन केल्यामुळे त्यांनाही या प्रकरणात घेण्यात आले आहे। विदर्भाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जाणार आहे। पोलाद उत्पादन क्षेत्रातील नामांकित सुपर स्मेल्टर्स लिमिटेड ही कंपनी आता विदर्भात 10,000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करण्यास सज्ज झाली आहे। गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात हा भव्य स्टील प्रकल्प साकारण्याची शक्यता असून यामुळे हजारो हातांना रोजगार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून अशांततेच्या छायेत असलेल्या मणिपूरमध्ये अखेर लोकशाहीचे पुनरागमन झाले आहे। राज्यातील राष्ट्रपती राजवट अधिकृतपणे संपुष्टात आली असून भाजपचे ज्येष्ठ नेते युमनाम खेमचंद यांनी मणिपूरचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। राज्यपाल अजय भल्ला यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे। आजपासून पहिली सरकारी कॅब सेवा भारत टॅक्सी सुरू होणार आहे। भारत टॅक्सी ॲप आज सरकारकडून लॉन्च केला जाणार आहे। सुरुवातीला ते दिल्ली NCR मध्ये लॉन्च केले जात आहे। मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई सारख्या प्रमुख शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने ते सुरू केले जाईल। ही सेवा ओला, उबेर आणि रॅपिडोशी थेट स्पर्धा करेल, कारण भारत टॅक्सीचे भाडे हे या खासगी कंपन्यांपेक्षा स्वस्त असेल। लोकसभेत आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आभार प्रस्ताव संयुक्त संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्रात पास करण्यात आला। मात्र यंदाचा आभार प्रस्ताव हा ऐतिहासिक ठरला। तब्बल 21 वर्षांनंतर पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय हा प्रस्ताव लोकसभेत पास करण्यात आला। यापूर्वी 2004 मध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर तत्कालीन पंतप्रधानांना भाषण करता आले नव्हते।
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर लवकरच एक मोठा पक्ष शिवसेना शिंदे गटात विलीन केला जाणार आहे. नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी माजी आमदार शंकर अण्णा धोंडके शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी त्यांनी अलीकडेच मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. शंकर धोंडगे हे त्यांचा महाराष्ट्र राज्य समिती पक्ष सुद्धा विलीन करणार असल्याची माहिती आहे. लोकसेवा आयोगाने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा 2026 चे अधिकृत नोटिफिकेशन जारी करत उमेदवारांसाठी महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. नव्या नियमानुसार आता जो उमेदवार आधीच आयएएस किंवा आयएफएस सेवेत कार्यरत आहे त्याला यूपीएससी सीएससी 2026 मध्ये बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. इतकंच नव्हे तर एखाद्या उमेदवाराची आयएएस किंवा आयएफएस साठी निवड प्रिलिम्स आणि मेन्स झाली आहे असा उमेदवार देखील परीक्षेला बसू शकणार नाही.